आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील जांभुळणी गावातून माता जोगेश्वरी आणि भोजलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता एका स्थानिक शेतकऱ्याने अडवून टाकल्याने भाविक आणि ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 15-20 वर्षांपासून या रस्त्यावरून नियमित वहिवाट सुरू असून मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या निधीतून या रस्त्याचे रुंदीकरण आणि मुरमीकरण करण्यात आले होते। मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असताना अचानक हा रस्ता अडवल्याने संतापाचे वातावरण निर्माण झालंय। या रस्त्याचे काम झाल्यावेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन बसवण्यात आली होती, मात्र संबंधित शेतकऱ्याने या पाईपलाईन बंद करून टाकल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणी साचत आहे। परिणामी शालेय विद्यार्थी, भाविक, स्थानिक शेतकरी तसेच जनावरे, दुचाकी, ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। या गंभीर प्रश्नामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून ग्रामपंचायत आणि प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ता खुला करावा, अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेण्यास भाग पाडले जाऊ असा इशारा नागरिकांनी दिला आहे। याबाबत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करून तोडगा काढावा अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भाविकांची होणारी गैरसोय आणि गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील अडथळे लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची गरज अधोरेखित होत आहे। हा रस्ता गावामधून जोगबाई मंदिर ते भोजलिंग मंदिरला रस्ता हा जातो, ह्या गावाचा रस्ता आहे आणि हा रस्ता आमदार फंडातून केलेला रस्ता आहे आणि आमदार फंडातून रस्ता करत असताना शासनाने इथं नळी टाकलेली आहे। इथं नळी आहे बघा, ही नळी आहे, इथं नळी टाकलेली आहे। ही रस्ता होऊन कमीत कमी 13 ते 14 वर्ष झालेली आहे त्या रस्त्याला आणि आता रस्ता ह्या शेतकऱ्याने इथं ह्या रस्ती नळी तुंबलेली आहे, पूर्ण नळी तुंबलेली आहे। ही नळी तुंबल्यामुळं पूर्ण रस्त्यावर पाणी चाललेलं आहे, माणसाला यायला सुद्धा रस्ता नाही आणि ही रस्ता तुंबल्या असल्यामुळं मोरल्या शेतकऱ्याच्या तुरीमध्ये म्हणजे रानात पाणी जातंय तुरीमध्ये, म्हणून त्या शेतकऱ्यांनी तिथं बांध घातलाय। बांध घातल्यामुळं ह्या पाण्यातनं जाता येत नाही, म्हणजे कोणाला जाता येत नाही। आज भाविक भक्त इथं जोगबाई मंदिर मोठं आहे आणि तिथून डायरेक्ट आपल्या भोजलिंगला जातात लोक, तर त्या येणाऱ्या बाहेरच्या भाविक लोकांना सुद्धा जाता येत नाही इथून, एवढी अवघड परिस्थिती झालेली आहे। आणि आम्ही ग्रामपंचायतला ग्रामसेवकला बोललो की तुम्ही रस्त्याचं ते खुल्लं करून द्या, तर ग्रामसेवक आम्हाला काय म्हणतात की गावठांच्या बाहेर आम्हाला खुल्लं करायचं आम्हाला अधिकार नाही, तुम्ही वर तहसीलदार आणि वरती जावा, कलेक्टरकडे जावा म्हणून आम्हाला ते सांगते। ते हे तर करायचं काय? आणि आता गावचा सरपंच जे आहे त्याची सुद्धा वस्ती इथं मोरच आहे, तो सरपंच सुद्धा रोज ये जा करतोय, पण तो सुद्धा त्याला किती वेळा बोललो तो पण असाच म्हणजे बोलतोय सगळ्यांनी बघा मी एकटा काय करू, त्यांचं काम नाही काही बाबा रस्ता खुला करायचं, ते सुद्धा काय बोलत नाही, काय करत नाही। मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।